तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेत सभापती निवड बिनविरोध झालेली आहे। ठाकरे गटाच्या कृष्णा डोणगावकरांची अखेरच्या क्षणी माघार झालेली आहे। निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी अर्ज तर घेतला पण भरला नाही। निवडणुकीत भाग घेऊ नका असं ठाकरे गटाने व्हीप बजावलेला होता। डोणगावकर व्हीप मोडण्यावर ठाम होते पण अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतली आहे। तर याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडल्याची चर्चा रंगतीये। डोणगावकर यांनी अर्ज घेतलेला होता मात्र पक्षादेश त्यांनी शेवटच्या क्षणी काहीसा पाळलाय आणि त्यानंतर त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतलेली आहे। मात्र त्यांनी अर्ज घेतल्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडल्याची चर्चा रंगतीये। तर या संदर्भात कृष्णा डोणगावकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, आपण पाहूयात। ते संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदाच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कुणालाही मतदान करू नये असं व्हीप काढला। मात्र हा व्हीप जुगारून अर्ज खरेदी करणारे कृष्णा पाटील डोणगावकर आपल्या सोबत आहेत आणि ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून ते आत्तापर्यंतची जे काही घडलं ते एबीपी माझ्यासमोर सांगतील। का तुम्ही असं वाटलं की नाही आता आपण अर्ज भरला पाहिजे आणि पक्षाचा जो व्हीप होता तो जुगारून तुम्ही अर्ज खरेदी केला होता? पक्षाचा जो आदेश होता तो सभापतीच्या विषय समितीच्या सभापतीच्या निवडणुकीमध्ये कोणालाही मतदान करू नये अशा पद्धतीचा होता। त्यामुळे अर्ज घेणे किंवा भरणे याच्यासाठी कुठलाही आदेश नव्हता आणि त्यामुळे व्हीप जुगारण्याचा प्रश्न येत नाही। मी फॉर्म घेतला आणि तो वेळेच्या आत मी काही भरला नाही, त्याच्यामुळे व्हीप जुगारण्याचा प्रश्न येत नाही। सुरुवातीलाच जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये लागलेल्या निकालाचं संख्याबळ असं होतं की अध्यक्षपदावरून वाद झाल्यानंतर कुठेतरी छोट्या पक्षांना किंवा आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या लोकांना त्यात राजकीय फायदाहून महत्त्व प्राप्त होणार होतं अशा प्रकारची परिस्थिती होती। सुरुवातीला दोन्ही पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं युतीमध्ये अध्यक्षपदावरून बरंचसं ताणलं गेलेलं होतं आणि ते अध्यक्षपद सोडायला दोन्ही पक्ष तयार नव्हते आणि त्या दृष्टीनं युती न होता आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला। तो आवश्यक असलेलं संख्याबळ जे आहे 6चं ते होऊ न शकल्यामुळे तो सुरुवातीचा प्रयत्न त्या ठिकाणी काही पार पाडू शकला नाही। दोन्ही पक्षाकडनं म्हणजे शिवसेनेकडनं आणि भाजपाकडनं पण नाही, आमचा पक्ष फोडण्याचा पहिला प्रयत्न फक्त भाजपनेच केला। बरं, आमचे सोनवणे नावाचे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या वतीनं 5-6 जणांना घेऊन गेले, परंतु ते महत्त्वाची माणसं नसल्यामुळे तिथली माणसं बाजूला बाहेर आली आणि तो पक्ष फुटीचा प्रश्न नंतर हे निकाली निघाला। दोन्ही शिवसेना एकत्र येणार होते याची वस्तुस्थिती काय? दोन्ही शिवसेना एकत्र येणार होते याची वस्तुस्थिती अशी की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीने कबूल केलं होतं की काही जिल्हा परिषद सदस्यांना सभापतीपद देऊ आणि काहींना इतर प्रकारचे फायदे देऊ, तर त्यानंतर मग अचानकपणे एक दिवस असा निरोप आला की आमची युती झाली। म्हणजे पहिलं तुमचं भाजपाशी बोलणं चालू होतं? हा, आमच्या लोकांचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।